किचनमध्ये आता शारीवाची मम्मी आलेली आहे. मम्मी म्हणजे आई आलेली आहे. तुमचं इथे मनापासून स्वागत. थँक्यू. ओके, आपण काय बनवणार आहोत? चीज आलू टोस्ट. चीज आलू टोस्ट. हे कसं काय सुचले तुम्हाला? बेसिकली मुलांना लहान म्हणजे बटाटाचा परोठा वगैरे असतो, पण ते नेहमीच होत जातं आणि ह्याच्यात आपण वेगळ्या वेगळ्या व्हरायटीही करू शकतो. ओके, म्हणजे इच्छा असेल तर काही करू शकतो आपण. बरोबर. थोडक्यात. ओके, साहित्य सांगतो मला काय काय? ब्रेडचा स्लाइस, ओके, त्याच्यानंतर उकडून मॅश केलेला बटाटा, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, मीठ चवीपुरतं आणि चीज. साहित्य बघितले आता जातोय कृतीकडे, पण काय आहे थोडंसं आपल्याला ते मिक्सर वगैरे काहीतरी करावं लागेल. आपल्याला फक्त हा मॅश केलेला जो बटाटा आहे तो आणि ही आलं लसणाची जी पेस्ट आहे ते सगळं एकत्र करावं लागेल. ओके, साहित्य तर बघितलेलं आहे. आता आपल्याला पुढे जायचं म्हणजे आपल्याला काय बाऊल लागेल ना मिक्सिंग करण्यासाठी. ओके, काय करणार तुम्ही मला दाखवा आधी. हा जो बटाटा आहे उकडलेला तो बाउलमध्ये काढून घ्यायचा. नंतर आलं लसूण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट आहे, फक्त मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुलांचं असल्यामुळे थोडी मिरची कमी घालायची. ओके, थोडंसं मीठ आणि आपल्याला हे सगळं आता एकत्र हाताने मिक्स करून घ्यायचं. बरं, पण काही गरज नाही आहे. तुम्ही मिक्स करून आणलेलं ते घेऊन आपण पुढे जाऊ शकतो ना. म्हणजे फक्त काय खवय्यांना कळायला पाहिजे की आपण काय काय घातलं याच्यात, आपण काय केले हे सगळं कळायला पाहिजे. ओके, आता हे तर आपल्याला दिसलेलं आहे. आता काय करायचं, तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे. आता हे जे सारण आहे आपण ज्याप्रमाणे परोठा करताना आतमध्ये पिठात भरतो, फक्त हे आपल्याला वरून लावायचंय. चीज म्हणजे काय होतं, मुलांना खायला जरा टेम्पटिंग होतं, कारण चीजच्या आत कुठलीही भाजी जरी लपवली ते सगळं चीजमुळे मुलांच्या पोटात सगळं व्यवस्थित जातं. म्हणजे आपलंही समाधान होतं की आपल्याला ज्या भाज्या हव्या त्या आपण मुलांना. बाजारात चीज मिळतं विदाऊट सॉल्ट सुद्धा मिळतं ना काहीतरी. हो, पण त्याला काही मजा नसते. नाही, हे चीज जे असतं ते थोडंसं तेल घालायचं तव्यावरती, त्याच्यावर ठेवायचं आणि नुसतं चीज मेल्ट होईपर्यंत. ओके, साधारण किती वेळ लागेल आपल्याला? एक 2-3 मिनिट. 2 मिनिटात. 2 मिनिटात आपलं हे खाणं तयार होते. शरीवा, शरीवाचा अर्थ काय? आमची ऍक्च्युली देवी शांतादुर्गा, तर मला देवीचं नाव ठेवायचं होतं, पण मग शांभवी आणि ती सगळी नेहमीची नावं होत होती. विचारून घेतलं तर मग असं शारीवा हे शांतादुर्गेचं नाव. शारीवा गोज. आणि ह्याचा आणखीन एक खासियत म्हणजे ह्याच्यावर आपण आणखीन लावून असे 2-4 लेअर करू शकतो. म्हणजे ते देऊ शकतो की एक खाल्लं की मुलांचं काय होतं पोट भरतो, पण त्याच्याऐवजी आपण समजा 4 लेअर दिला आणि 1 पीस दिला तर इट इज ॲज गुड एज अख्खी स्लाइस पोटात गेल्यासारखं होतं. करेक्ट. त्याच्यामुळे अजून एक लेअर आपण देतो का त्याच्यावर? हो, असं करूनही देऊ शकतो. त्याच्यामुळे टेस्टमध्येही फरक पडतो मुलांच्या. भूक किती लागलेली मुलांना त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. एक्झॅक्टली. आणि मेन जे आईचं टेन्शन असतं की मुलं आजकालची, म्हणजे हे मेन कॉमन आहे की भाजी खात नाही, तर ह्या पद्धतीने भाजी मुलांच्या अगदी आरामात पोटात जाऊ शकते नकळत. कुरकुरीत झालंय. एक्झॅक्टली. आणि तो क्रिस्पीनेस एक जो असतो त्याच्यामुळे आणि मुलांना सहज असं खावं असं वाटतं, कारण आजकालच्या मुलांना फास्ट फूड जास्त लागतं. पण टाईप, मग हे आपण आपल्या पद्धतीचं जे खाणं आहे ते थोडंसं मॉडर्नाइज करून आपण मुलांना जर दिलं तर मुलंही आनंदाने खातात आणि आईला मेन समाधान होतं. तुला भुबू आवडतो का ग? डॉग आवडतो. तुमच्याकडे आहे डॉगी? नाही. मग घ्यायचं आहे का? विचार झालाय तिला. कुत्री मांजर सगळं पाळायचे घरात. लॅबी घे. लॅब मस्त असतो. डन. ओपन सँडविच आपलं तयार झालं नाही का? आता हे खायला मोकळे होतो आपण. चला हादळूया, है ना? तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चीज आलू टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइस, उकडून मॅश केलेला बटाटा, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, मीठ आणि चीज. कृती: एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आणि मीठ घालावं. ब्रेड स्लाइसला हे बटाट्याचं मिश्रण लावावं आणि वरून किसलेलं चीज घालावं. पॅनवर तेल गरम करून त्यावर हे टोस्ट ठेवून ते खरपूस भाजून घ्यावेत.